नमस्कार मैत्रिणींनो, चला आज आपण दाल बाटीची रेसिपी पाहणार आहोत। त्यासाठी मी 1 वाटी डाळ घेतलेली आहे। ही डाळ माझी घरगुतीच आहे। यामध्ये मी पाणी टाकून 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे। आता ही डाळ मी कुकरला लावून घेते। सर्व डाळ आपल्याला आता कुकरमध्ये टाकून घ्यायची आहे। त्याचबरोबर आता या डाळी टाकण्यासाठी मी 1 कांदा, 1 टोमॅटो, 2 हिरव्या मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत। त्या पण आपण आता या डाळीमध्ये ॲड करणार आहोत आणि 1 दालचिनीचा तुकडाही आपण या डाळीमध्ये टाकणार आहोत। ही डाळ आता आपल्याला कुकरला 3 शिट्ट्या मीडियम गॅसवर काढून घ्यायच्या आहेत। यामध्ये थोडीशी चिमूटभर हळदही यामध्ये घालून व्यवस्थित मिक्स करून आपण याच्या 3 शिट्ट्या काढून घेऊ। गॅस पेटवून मीडियम गॅसवर 3 शिट्ट्या आपण याच्या काढून घेणार आहोत। आता या ताटामध्ये मी घेतलेला आहे 2.5 वाटी गव्हाचं पीठ आणि 1 छोटी वाटी रवा घेतला आहे। रवा टाकून यामध्ये आता आपण टाकणार आहोत मीठ, चवीनुसार मीठ टाकणार आहोत। त्यानंतर थोडासा ओवा घेणार आहोत आणि तो हातावर आपल्याला छानपैकी चुरून घालायचा आहे। असं चुरून घातला ना याचा छान स्वाद लागतो। आता यामध्ये घालणार आहोत आपण पांढरे तीळ। पांढऱ्या तिळाने याची टेस्ट आणखी वाढते आणि खूप छान आणि टेस्टी पण आपल्या ह्या बाट्या लागणार आहेत। आता हे सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तोपर्यंत मी गॅसवर ठेवलेला आहे तेल गरम करायला। आता यामध्ये बघा चिमूटभर खाण्याचा सोडा घालायचा आहे, त्यामुळे आपली बाटी ही छान फुगते। आता यामध्ये आपण ॲड करणार आहोत जे की आपण कडकडीत केलेलं तेल आहे ते। हे तेल पहिले आपण चमच्याने मिक्स करू, कारण हात भाजण्याची शक्यता असते। थोडंसं थंड झालं की मग आपण हे पूर्ण पिठामध्ये हाताने मिक्स करून घेणार आहोत। पूर्ण पिठात असा व्यवस्थित त्याचा एक गोळा छान बँडिंग येईपर्यंत आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे। बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे। आता यामध्ये थोडं करून पाणी आपल्याला हे पिठाचा गोळा घट्टसर मळायचा आहे। याची व्यवस्थित घट्ट गोळा मळेपर्यंत आपल्याला याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। याचा छान घट्ट गोळा झाला की हे पीठ आता आपण 15 ते 20 मिनिटासाठी झाकून ठेवणार आहोत, जेणे की हे छान फुलून येईल। बघू शकता तुम्ही आता या पिठाचा मस्तपैकी गोळा झालेला आहे आणि आता हे मी झाकण ठेवून 20 मिनिटं ठेवलेलं आहे। 20 मिनिटं आपलं पीठही भिजलेलं आहे आणि कुकरही झालेला आहे। आता इडली पात्रामध्ये मी 1 ग्लास पाणी ठेवलेलं आहे। ह्या घट्टसर गोळा आपला आता छान भिजलेला आहे। आता याचे आपण छोटे छोटे गोळे पाडून घेऊया, जे की इडली पात्रामध्ये बसतील एवढाले। आता याचे 12 गोळे मी तयार केलेले आहेत। पोळीला जसं आपण उंडा तयार करतो त्या पद्धतीने आपल्याला याचे उंडे तयार करून घ्यायचे आहेत। त्यामध्ये तेल घालायचं आणि 2-3 वेळा याला असं छानपैकी दाबून इडली पात्राच्या साच्यामध्ये आपण हे ठेवणार आहोत। साच्याला मी थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे। आता अशा प्रकारे सर्व साच्यामध्ये मी असे गोल गोल करून गोळे ठेवून देणार आहे आणि 15 ते 20 मिनिटं छान वाफ येईपर्यंत हे आपल्याला उकडून घ्यायचे आहेत। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे छानपैकी हे आता बघा किती छोटे दिसत आहेत आणि आता मी तुम्हाला वाफ आल्यानंतर शिजल्यानंतर दाखवते हे छोटे छोटे गोळे किती मोठे मोठे झालेले आहेत ते। चला आता अशा प्रकारे मी पूर्ण उंड्याचे गोळे असे तयार करून घेणार आहे आणि इडली पात्रामध्ये लावणार आहे। येथे आपले सगळे गोळे तयार झालेत। आता इडली पात्रामध्ये मी बारीक गॅसवर याला 15 ते 20 मिनिट छान वाफवून घेणार आहे। आता तोपर्यंत आपली डाळ झालेली आहे। आता ही व्यवस्थित आटून घ्यायची आहे। आटून घेतल्यानंतर यामध्ये गरम पाणी ॲड करून याला आपण नंतर तडका देऊ। आता इथं 20 मिनिट झालेले आहेत आणि बघू शकता आपल्या बाट्या किती छान फुललेल्या आहेत, तर एकदम अशा टमटम फुललेल्या आहेत। आता ह्या आपण काढून घेऊ आणि याला थोडं थंड होऊ देऊ। थोडीशी याची वाफ निघून गेली की ह्या आपण एका ताटामध्ये सर्व बाट्या काढून घेणार आहोत।
बघू शकता किती छान अशा फुललेल्या आहेत, मस्तच झालेल्या आहेत एकदम. आणि लेअर तर एवढ्या पडल्या त्याला छान. हे बघा केवढे छोटा उंडा केलेला होता, मस्त झालेला आहे मोठाचे मोठा. आता आपण याला कट करून घेणार आहोत. आता कट करून तुम्ही 4 स्क्वेअर आकारातही करू शकता किंवा असे टोस्टसारख्याही करू शकता. मी अशा टोस्टसारख्याच सर्व बाट्या आता कट करून घेणार आहे. तुम्हाला ज्या पद्धतीनं आवडतील त्या पद्धतीनं तुम्ही इथे कट करू शकता. आता मी ह्या सर्व बाट्या कट करून थोड्या थंड करून घेते, जेणे की त्याच्यामध्ये वाफ राहणार नाही. आणि मग नंतर आपल्या ह्या बाट्या तळण्यासाठी तयार आहेत. बघा किती छान फुललेल्या आहेत आणि त्याला लेअर पण छान पडलेले आहेत. तुम्ही ह्या अशाही खाऊ शकता, ह्या उकडलेल्या आहेत. ज्याला तेलकट आवडत नाही त्यांनी अशा वाफळलेल्या बाट्याही खाऊ शकता. आता कढईमध्ये मी कढई तापलेली आहे, त्यामध्ये तेल टाकले. आता तेल तापलं का नाही थोडंसं टाकून बघितलं, तेल आपलं छान तापलेलं आहे. त्यामध्ये आता आपण सगळ्या बाट्या टाकून देणार आहोत. गॅसची फ्लेम पहिले तर फुल राहू द्यायची. बाट्या मस्त तळून घ्यायच्या आहेत. आणि तुम्हाला जर जास्त कुरकुरीत करायचे असतील क्रिस्पी, तर गॅसची फ्लेम ही मंद ठेवायची, त्यामुळे क्रिस्पीही होऊ शकतात. मस्त आता ब्राऊन कलर येईपर्यंत आपण याला फ्राय करून घेणार आहोत. अशा पद्धतीने मी माझ्या सगळ्या बाट्या आता इथे तळून घेणार आहेत. ज्याला कोलेस्ट्रॉलचा प्रॉब्लेम आहे त्यांनी वाफळलेल्याही बाट्या खाऊ शकता. त्यामध्ये तेल नाही आणि ह्या तळलेल्या तर छानच लागतात. मस्त तीळ तर किती छान दिसत आहेत त्याच्यावर, मस्त पांढरे पांढरे. आता या प्रकारे मी सर्व माझ्या बाट्या तळून घेणार आहे. एकदम टोस्टसारख्याच दिसत आहेत तळल्यावर आणि क्रिस्पी झाल्यात, आतमध्ये मऊ झाल्यात, वरतून क्रिस्पी झालेल्या आहेत. आता चला सर्व बाट्या माझ्या इथे मी तळून घेत आहे. इथे आता सर्व बाट्या ह्या बघू शकता तळून घेतलेल्या आहेत, मस्तच क्रिस्पी झालेल्या आहेत. आता आपण वरणाला तडका देणार आहोत. यामध्ये टोमॅटो कांदा टाकल्यामुळे आता वरतून आपल्याला कांदा टोमॅटो टाकायची गरज नाही. तेल एक्स्ट्राचं तेल मी काढून घेतलेलं आहे, त्यामध्ये टाकलेले आहे मोहरी. मोहरी छान तडतडली की यामध्ये लसूण आणि जिऱ्याची पेस्ट टाकून मस्त हलवून घेऊ. त्यानंतर कढीपत्त्याची पानं, लाल तिखट 1 चमचा टाकायचा आहे. अगोदर मिरची टाकलेली आहे त्यामुळे जास्त तिखट नको. आणि आता टाकणार आहे मी सांबार मसाला. सांबार मसाला 1 चमचा टाका, त्याची टेस्ट छान येते. सांबार मसाला टाकून आपल्याला हे व्यवस्थित आता परतून घेऊन यामध्ये सगळं वरण टाकून द्यायचं आहे. छानपैकी आपल्या वरण इथे झालेलं आहे. आता याला खळखळून उकळी काढून घ्यायची आणि चवीनुसार मीठ टाकायचं. बघू शकता मस्त वरण झालेलं आहे, खूप असं तेलकटही झालेलं नाही. आता आपण एका ताटामध्ये बाट्या काढून घेऊ आणि हे वरण घेऊ. मस्तपैकी बाट्या आपल्या छान दिसत आहेत, तीळ पण त्याच्यावरचे खूप छान दिसत आहेत. वरणही आपलं छान झालेलं आहे. तर तुम्ही हे घरच्या साहित्यामध्ये घरच्या घरी बाट्या, तुम्हाला जर काही टेस्टी खाण्याची इच्छा झाली तर झटपट करू शकता. आता मी काही बाटी तुम्हाला चुरून दाखवते. एक प्लेट घ्यायची आहे, त्यामध्ये बाटी अशी मस्तपैकी चुरायची आहे. बघू शकता किती छान लेअरही आलेले आहेत आणि मध्ये एकदम मऊ आणि वरतून क्रिस्पी झालेले आहेत. आता यामध्ये गरमागरम वाफळतं वरण आणि त्यावरतून 1 चमचाभर तूप टाकून खाऊ शकता. एकदम छान चवीला एकच नंबर झालेले आहेत. तुम्ही पण बाटी करून बघा, खा आणि चॅनलला जाता जाता सबस्क्राईब करा. एकदम फ्री आहे.